नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. मी आज तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या एका रूममेटबरोबर घडलेला एक खराखुरा अनुभव आहे. आता त्यावेळी आम्ही इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो आणि मी हॉस्टेलवर राहण्यासाठी होतो. माझ्या रूममध्ये माझाच एक श्रीकांत नावाचा मित्र पण होता. तो क्लासमध्ये पण माझ्यासोबतच असायचा आणि रूममध्ये पण तो माझा रूम पार्टनर होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या वर्षाची 2 मुलं, असे आम्ही 4 जण त्या एकाच रूममध्ये राहत होतो. श्रीकांत हा माझा खूपच चांगला मित्र होता. आमच्या दोघांना एकमेकांशिवाय चैनच पडत नव्हती. कॉलेजमध्ये पण आणि रूममध्ये पण आम्ही दोघं नेहमीच एकत्र असायचो. श्रीकांत तब्येतीने थोडासा मजबूत होता, म्हणजे जाडजूड होता. त्यामुळे तो थोडासा आळशी पण होता आणि त्याला झोपायची खूपच सवय होती. आणि दुपारी तर त्याला एवढी झोप यायची की तो क्लासमध्ये बसता बसताच पेंगायचा. आणि तो बऱ्याच वेळा दुपारची झोप घेण्यासाठी क्लास बंक करायचा आणि हॉस्टेलवर झोपूनच राहायचा. आता एक दिवशी असंच दुपारी 1 वाजता आमचा लंच ब्रेक झाला आणि आम्ही जेवणासाठी आमच्या खानावळीमध्ये गेलो. पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या रूमवर येऊन बसलो. त्यानंतर मी आता दुपारच्या लेक्चरसाठी लागणारं माझं सगळं सामान माझ्या बॅगमध्ये भरून कॉलेजमध्ये जायला लागलो. आणि मी श्रीकांतला पण बोललो की चल ना श्रीकांत. तसं श्रीकांत म्हणाला, विजय आज तू एकटाच जा, मला खूप झोप यायला लागली. आज मी क्लासमध्ये जरी आलो तरी मला झोप कंट्रोल होणार नाही. त्याच्यापेक्षा मी निवांतपणे इथं झोपतो. मला माहीत होतं ही श्रीकांतची नेहमीची सवय आहे, म्हणून मी त्याला काहीच बोललो नाही. मी माझी बॅग घेतली आणि मी माझ्या क्लाससाठी निघून गेलो. नेहमीप्रमाणे श्रीकांत एकटाच रूममध्ये होता. तसं श्रीकांतनं आतून कडी लावून घेतली आणि तो दुपारी झोपताना मस्तपैकी फॅन वगैरे लावून अंगावरती पांघरून घेऊन बिनधास्तपणे झोपून जायचा. त्या दिवशी पण तसाच तो एकदम मस्तपणे झोपून गेला. आणि साधारण तो झोपून एक अर्धा पाऊण तास झालेला असेल. घड्याळामध्ये 2 वाजलेले असतील आणि अचानक श्रीकांतचा डोळा उघडला. तो त्याच्या कॉटवरच झोपलेला होता आणि त्याचे डोळे सताड उघडे होते आणि तो आपल्या उघड्या डोळ्यांनी छताकडे बघत होता. पण अचानक त्याला असं जाणवलं की त्याच्या कॉटच्या उजव्या बाजूला कोणीतरी उभं आहे. तसं त्याच्या डोक्यामध्ये विचाराची चक्र फिरायला लागली. त्याच्या लक्षात आलं की आपण आतली कडी लावून झोपलो होतो, मग आपल्या बाजूला कोण उभा आहे. तो खूपच घाबरला आणि विचार करायला लागला. पण त्याचं बाजूला बघायचं धाडस होत नव्हतं. आणि फक्त त्याचं बाजूला बघायचं धाडस होत नव्हतं अशी गोष्ट नव्हती, तर तो आता बाजूला बघू पण शकत नव्हता. त्याने आपल्या शरीराची हालचाल करायचा खूप प्रयत्न केला, पण त्याचं शरीर मात्र त्याच्या मेंदूच्या सूचनांचं पालन करत नव्हतं. ज्याला आपण स्लीप पॅरालिसिस म्हणतो ना, त्या पद्धतीचं काहीसं श्रीकांतच्या बाबतीत घडत होतं. आणि थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर हळूहळू त्यानं त्याची मान उजव्या बाजूला वळवली आणि त्यावेळी त्याला त्याच्या बेडच्या उजव्या बाजूला एक धूसर आकृती दिसली. आणि जरा वेळाने ती आकृती थोडीशी स्पष्ट झाली. ती एका बाईची आकृती होती. पण एवढं मात्र श्रीकांतला स्पष्ट दिसत होतं की ती बाई एकटक श्रीकांतच्या कॉटकडे तोंड करून उभी राहिली होती आणि ती श्रीकांतकडे बघत होती. आणि ती बाई आपल्याकडे बघत आहे या भावनेनं मात्र श्रीकांतच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. तो घामानं तसा झोपेत लथपथ झाला. त्याला वाटत होतं की पटकन त्या रूममधून पळून जावं, पण त्याचं शरीर त्याला कसलाच प्रतिसाद देत नव्हतं. तो वेड्यासारखा एकटक त्या बाईकडं बघतच राहिला. ती बाई पण श्रीकांतच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघत होती. श्रीकांत एवढा घाबरला होता की त्याची भीतीने बोबडीच वळली होती. हातपाय थंडगार पडले होते. आणि त्याच दिवशी अचानक माझी एक महत्त्वाची फाईल रूमवर विसरली होती, म्हणून मी ती फाईल घेण्यासाठी माझ्या रूमवर यायला लागलो होतो. रूमचा दरवाजाला आतून श्रीकांतने कडी घातलेली असणार हे मला माहीत होतं. मी माझ्या रूमच्या दरवाजाच्या बाहेर उभा राहून जोरजोराने दरवाजा वाजवायला लागलो. आणि मी माझ्या रूमचा दरवाजा वाजवला तसा श्रीकांतचा हलकासा आवाज मला यायला लागला. तो स्पष्टपणे बोलत नव्हता,
पण त्याच्या तोंडातून ऊ ऊ असा आवाज मला यायला लागला. तो मला हुंकारे देत होता, पण तो बोलू शकत नव्हता. मला आता जाणवलं की श्रीकांत कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकला असणार आणि मला नेमकं काय झालं ते कळत नव्हतं. मी लगेच पळत पळत आमच्या रूमच्या मागच्या बाजूला गेलो आणि मागच्या बाजूच्या उघड्या खिडकीतून मी आतमध्ये बघायला लागलो. श्रीकांतची अवस्था बघून माझे डोळेच विस्फारले. तो एकटकपणे एकाच ठिकाणी बघत होता. त्याचे हातपाय थरथर कापायला लागले होते. चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. पण मला त्या रूममध्ये श्रीकांतशिवाय दुसरं कुणीच दिसलं नाही. मी श्रीकांतला मोठमोठ्याने हाका मारायला लागलो, पण श्रीकांतच्या कानाच्या पडद्यापर्यंत माझ्या हाका पोचतच नव्हत्या. त्यानंतर मी पुन्हा इकडं तिकडं बघायला लागलो. त्यावेळी मला एक छोटासा खोडरबर हॉस्टेलच्या खिडकीच्या बाहेर पडलेला दिसला. मी तो खोडरबर माझ्या हातामध्ये उचलून घेतला आणि तो श्रीकांतच्या दिशेने भिरकावला. तो झटकन श्रीकांतच्या तोंडावर पडला तसा तो एकदम दचकला आणि त्या स्लीप पॅरालिसिसमधून एका मिनिटातच बाहेर आला. त्याचं त्यालाच कळत नव्हतं की त्याच्याबरोबर काय झालं आहे. तो एकदम बेडवर उठून उभा राहिला आणि वेड्यासारखे हातवारे करायला लागला, जसं की त्याचा कुणीतरी गळा आवळून धरलेला असावा. मला आता श्रीकांतची मदत करावीच लागणार होती. मी आता हॉस्टेलच्या लॉबीमध्ये इकडं तिकडं कोणत्या रूममध्ये कुणी मुले आहेत का हे बघायला लागलो आणि अशी बरीचशी मुलं रोज हॉस्टेलवर राहत असायची. ती कॉलेजला जात नसायची. त्या 3-4 मुलांना मी माझ्यासोबत घेऊन आलो आणि मी जोर लावून आमच्या रूमचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करायला लागलो आणि 5 मिनटं प्रयत्न केल्यानंतर आम्ही आमच्या रूमचा दरवाजा उघडला. त्यावेळी पण श्रीकांत आपल्या गळ्याला हात लावून सोड सोड असं म्हणून जोरजोराने ओरडत होता. मी श्रीकांतच्या जवळ गेलो आणि त्याला हलवून भानावर आणायचा प्रयत्न केला. तसं श्रीकांत एकदम दचकून भानावर आला आणि त्याने मला मिठीच मारली आणि तो मला म्हणायला लागला की या रूममध्ये कुणीतरी आहे. मी झोपलो होतो त्यावेळी माझ्या बेडच्या बाजूला एक बाई उभा राहिली होती आणि तिने पुन्हा माझ्यावर हल्ला केला. ती माझा गळा दाबून मला मारायचा प्रयत्न करत होती. मला कळत नव्हतं की श्रीकांत सांगतोय ते खरं आहे का खोटं आहे, पण आता त्यावेळी तरी मला त्याचं म्हणणं ऐकावंच लागणार होतं. मी काहीच बोलत नव्हतो आणि त्याला शांत करायचा प्रयत्न करत होतो. बऱ्याच वेळानंतर श्रीकांत शांत झाला, पण जसा तो नॉर्मल झाला तसं तो मला सांगायला लागला की आपण रूम चेंज करूया, या रूममध्ये काहीतरी विचित्र आहे. आणि श्रीकांतचं ऐकून मला पण आता थोडीशी भीती वाटायला लागली होती आणि आम्ही दोघांनी रूम बदलण्यासाठी आमच्या हॉस्टेलच्या रेक्टरला अर्ज पण केला आणि त्यांनी आम्हाला त्याच रात्री दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं. आता दुसऱ्या रूममध्ये गेल्यापासून मात्र श्रीकांतला असा कोणताच अनुभव आला नाही. पण माझ्या मनात आज पण हा प्रश्न पडतो की श्रीकांतबरोबर जो प्रसंग घडला होता तो खरा होता की त्याला कसला तरी भास झालेला होता.